गोवंश तस्करी विरोधात गोंडपिंपरी पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा वढोली येथे नाकाबंदी केली असता सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास संशयित पिकअप वाहने आढळून आली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एका वाहनास अडवले तर उर्वरित वाहन चालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत वढोली नदीच्या पुलाजवळ वाहनांना अडवले, मात्र वाहन चालकांनी शेत शिवाराचा आधार घेत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता 46 गोवंशीय गाय व बैल अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत 9,20,000 रुपये किमतीचे गोवंशीय जनावरे तसेच 41 लाख रुपये किमतीची 5 पिकअप वाहने असा एकूण 50,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. खरं तर आज गोंडपिंपरी शहरामध्ये खूप मोठी जी कारवाई पोलीस स्टेशन गोंडपिंपरीच्या माध्यमातून झाली. खरं तर या पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात ही मोठी कारवाई झाली. खरं तर गोवंश जे आहेत तर ते तेलंगणाकडे जाताना 5 पिकअप त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि जवळजवळ 50 लाखांचा जो एकंदरीत संपूर्ण मुद्देमाल आहे तो देखील जप्त केला. एकंदरीत नेमकं झालं काय याची सविस्तर वृत्त आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नेमकं काय झालं, कशी घटना होती आणि खरं तर ही खूप मोठी कारवाई आहे. 5 पिकअप तेलंगणाकडे जाताना आपण ते पकडलेली आहेत. खरं तर ही माहिती कशी काय आणि पुढे याचा काय सुरू आहे? आज दिनांक 21/2/2026 रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा राज्याकडे 5 पिकअप वाहनामधून गोवंशीय जनावरे गाय आणि बैल यांची कत्तलीकरिता वाहतूक होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर बातमीची शहानिशा करण्यासाठी आम्ही 2 पंच सोबत घेतले आणि मौजा वडोली या गावाजवळ नाकाबंदी लावली. सदर नाकाबंदी लावली असता सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास सदर पिकअप वाहनं येताना दिसली आम्हाला गडचिरोली जिल्ह्याकडून. तर सदरचे वाहनं पैकी समोरील जे वाहन आहे ते आम्ही थांबवलं असता चालकाला नाव गाव विचारलं असता त्याचं नाव मोहसिन अयूब खान, वय 40 वर्ष आहे, राहणार वाकडी आसिफाबाद. आणि दुसरा त्याच्यासोबत बसलेला होता मोहम्मद मंजूर अली, वय 42 वर्ष आहे, राहणार माजिदवाडा, तालुका वाकडी, जिल्हा आसिफाबाद. हे दोघे तेलंगणा राज्यातील आहेत. हे समोरची गाडी थांबवल्यानंतर मागे जे 4 गाड्या होत्या ते पोलिसांना पाहून त्यांनी युटर्न घेतला आणि ते पळून जाण्याचा प्रयत्नात होते. सोबत असलेला जो पोलीस स्टाफ आहे त्यांच्या मदतीनं आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि वडोली जी नदी आहे आपली, वडोलीच्या नंतर जी नदी आहे तिथं त्यांनी गाड्या थांबवल्या आणि तिथून ते पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाड्या थांबवल्या. सदर गाड्यांची पाहणी केली असता सदर 5 गाड्यांमध्ये एकूण 46 गोवंशीय गाय आणि बैल हे मिळून आलेले आहेत. मिळून आलेले गोवंशीय बैल आणि गाय हे प्यार फाउंडेशन चंद्रपूर या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. 2 आरोपी जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आणून रितसर कारवाई सुरू आहे आणि एकंदरीत आरोपींविरोधात प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे आणि एकूण 50,20,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे. सदरची जी कारवाई आहे ती पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब आणि आमचे मूल विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. पुढे अशी तस्करी होऊ नये यासाठी काही उपाययोजना आपल्याकडनं होणार आहे? नक्कीच याच्यामध्ये जे गाडी मालक आहेत किंवा ज्यांनी माल आणलेला आहे, जे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत, हे सर्व याच्यामध्ये येणार आहेत. सर्वांना आम्ही रितसर कायद्याप्रमाणे अटक करणार आहोत. त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई देखील करणार आहोत आणि यापुढे देखील मी असे जे अवैध वाहतूक करणारे जे असतील त्यांना सांगतो की अशा प्रकारची वाहतूक करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नक्कीच आपण बघितलं, हे होते गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे सर. खरं तर खूप मोठी कारवाई आणि धडकी बसणारा खरं तर तस्करांमध्ये ही कारवाई होती.
5 गाड्या ज्या तेलंगणामध्ये कत्तलीसाठी जात होत्या त्या खरं तर थांबवून मोठी कारवाई आहे आणि त्याचा तपास देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. ज्यांना सुटकेचा श्वास ज्यांनी घेतलेला कदाचित असेल ते मात्र सुटणार नाही आणि पुढे देखील अशा घटना घडू नये यासाठी त्यांनी पुढे देखील कारवाई करण्याचे जे आहेत संकेत यापुढे दिलेले आहेत.